झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाची। घरकुल घोटाळ्यामध्ये अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे। आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतला जातो, मग देवकरांना अटक होऊनही थेट राजीनामा का नाही असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केलाय। अटकेनंतर देवकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवण्याऐवजी न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहत पक्षाकडे राजीनामा पाठवण्याची चाल खेळली। विशेष म्हणजे पक्षानंही त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याचं टाळलं। या प्रक्रियेमध्ये आघाडी सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली आहे। देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यक्षही आहेत। 29 कोटी 59 लाख रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये अनेक बडी धिंड अडकलेली आहेत। या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यासंबंधी त्यांना अटक झाली। आता न्यायालयाने बेल दिली आहे, परंतु त्यांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये। तो जे स्पेक्ट्रम मध्ये राजाला मंत्रिमंडळातून काढून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला ना, निलंगेकर असोत किंवा अंतुले असोत, त्यांना न्यायालयाने केवळ ठपका ठेवला तरी त्यांना काही कुठल्या प्रकरणात अटक झाली नव्हती, त्यांना राजीनामा द्यावा लागला। बाकीचं सोडा, नुकतेच आता अशोक चव्हाण यांचं नाव नुसतं त्यांच्या नातेवाईकांनी फ्लॅट घेतला याच्यावर राजीनामा द्यायला लावला। म्हणजे हा राज्यमंत्री काय जगा वेगळा आहे का की त्याला न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबावं लागेल? मुख्यमंत्र्याला अधिकार आहे, परंतु ते वाट बघत असतील की राष्ट्रवादीने सो मोठं कारवाई करावी, कारण शेवटी हे दोन पक्षाचं मंत्रिमंडळ आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।